नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन मिनी व्लॉगमध्ये। तर इथे मी मायराच्या टिफिनसाठी बनवत आहे उत्तप्पा। कारण बऱ्याच दिवस अगोदर मी इडली केली होती आणि ते माझं बॅटर होतं ते शिल्लक राहिलं होतं आणि ते खराब होत नाही फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर, फक्त थोडंसं आंबट वगैरे होतं। पण त्यानंतर मी त्याच्यात रवा वगैरे मिक्स केला, थोडंसं टोमॅटो, कांदा, मिरची असं कापून टाकून त्याचं बॅटर असं थोडंसं पातळ केलं आणि त्याचा उत्तप्पा बनवलेला आहे मायरासाठी। आता तिची स्कूलमध्ये जाण्यासाठी मला अशी तयारी करून द्यावी लागते, दररोज वेण्या वगैरे तिच्या घालाव्या लागतात। तर इथे मला मानस खूप त्रास देत होता, खूप रडत होता आज तो। त्याला घेऊनच मी सगळी घरातली कामं केलेली आहे, कधी रडला तर कधी खेळवत खेळवत सगळी कामं घरातली केली। सगळं क्लिनिंग वगैरे झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। रूम खूप क्लीन असल्या तरच मला बऱ्या वाटतात, खूप पसारा असला की माझी चिडचिड व्हायला सुरू होते। आणि सगळं काम झाल्यानंतर मी इथे माझ्यासाठी चहा बनवून आणलेला आहे, कारण चहा यासाठी की चहा पिल्यानंतर मला जरासं फ्रेश वाटेल त्यामुळे। कारण खूप कंटाळले होते मी काम करून आणि मानसला सांभाळून सुद्धा। मानसला खूप झोपवण्याचा प्रयत्न करते पण तो कसलाच झोपत नव्हता। कदाचित त्याचं पोट दुखते असं मला वाटलं होतं त्यामुळे, कारण त्यांनी काही गोष्टी खूप खाल्ल्या होत्या अगोदरच्या दिवशी, त्यामुळे आज त्याचं पोट दुखते। आणि असं मी त्याला नादी लावत खेळवत त्याला झोपवते, तर खूप प्रयत्नानंतर तो झोपलाय। तर बघा किती मस्ती करत असतो, कितीही आजारी पडला तरी पण। आणि आत्ता तो झोपेतनं उठलाय त्यामुळे मी त्याला थोडंसं खरबूज वगैरे कट करून दिलंय, पण ते सुद्धा तो बिलकुल खाण्यासाठी तयार नाहीये। कसं बाजूला सरकवतोय तुम्ही पाहू शकता। त्याला सांगितलं पायाने अजिबात सरकवायचं नाही, अन्न असतंय। आणि असं म्हटल्यानंतर त्याला थोडंसं रागवल्यानंतर कसा रुसून बसतोय हे तुम्हाला पाहायला नक्की मिळेल। तर बघा आता मस्ती करतोय, पण मी त्याला जोरात ओरडले तेव्हा असं बाजूला साईडला झाला तो। आणि नंतर त्याची खूप वेळानंतर मी समजूत काढल्यानंतर परत मग लगेच जवळ आला आणि त्यानं पाहिलं माझ्या हाताला काहीतरी झालंय। परवा मी स्वयंपाक करताना माझ्या हाताला भाजलं होतं आणि त्याच्यावरची स्किन निघून गेली, तर त्याच्यावरती फूक मारत होता आणि त्यानंतर मला खाऊसुद्धा घालत होता। हेच मुलांचं प्रेम असतं आणि असंच प्रेम कायम मुलांचं आईवडिलांवरती असावं अशीच अपेक्षा आहे। कारण आईनं किंवा वडिलांनी कसं हातावरती त्यांना जपलेलं असतं, सांभाळलेलं असतं, हे प्रत्येक मुलांनी त्याची जाणीव ठेवावी असंच वाटते। तर बघा इथे कसा माझा लाड करतोय, मला भरवतोय तो। असं करत असतो तेव्हा माणूस मला खूप छान वाटतो, कारण आपल्या काहीतरी जन्म दिल्याचं किंवा मातृत्वाचं काहीतरी चीज झालंय असं वाटतं। पण खूप आगाऊ आहे, खूप मस्तीखोर आहे, त्यामुळे मी त्याला अशा काही गोष्टी शिकवत असते आणि तो शिकतो सुद्धा खूप पटकरनं। तो माझ्याकडनं काय काय गोष्टी शिकलाय हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल। मी काय काय शिकवलंय त्याला ते नक्की तुम्हाला पाहायला मिळेल। आणि त्याची कॅप्चर करण्याची पॉवर सुद्धा एवढी आहे ना की एक गोष्ट त्याला एकदा सांगितली ना की दुसऱ्या